पारितोषिक 25,000. मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक, बॅट्स बॉलरसाठी सायकल, बॅट्स बॅट्समनसाठी देखील सायकल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी कूलर अशी स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि स्पर्धेचे ठिकाण जगन्नाथ क्रीडा संकुल या मैदानावरती ती स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेचे मुख्य शिल्पकार जितेंद्र देशमुख, ऋतिक भोईर आणि संदेश भोईर यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. ऋतिक भोईर आणि सजिल मुल्ला हे स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आहेत. दिनांक 21, 22, 23, 24 एप्रिल या रोजी ती स्पर्धा रंगणार आहे. नाईट फॉर्मॅटमधील भव्य दिव्य स्पर्धा. संदीप दिवाणे आणि त्याच्या साथीनं ऋतिक दिवाणे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान या स्पर्धेचे लाडके शिल्पकार प्रसादजी भोईर साहेबांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत प्रसादजी भोईर साहेब. आपण लेट आलात परंतु थेट आलात, त्यामुळे तुमचंही आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. येस, एवन जोडी आहे नरेश भोईर आणि प्रसाद भोईर, त्यामुळे दोघांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. आणि आमच्या एवन जोडीला खरं तर आमचे तिसरे आयोजक सावरेगावचे चॉकलेट बॉय राजेश भगत यांचं आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. ओव्हर नंबर 1चा खेळ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. धावफलक टीमची टोटल 8 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. चांगली सुरुवात. अजून एक विकेट केलाय. फटका चांगला आहे, परंतु फटका फसला की काय? खेळाडू पुढे सरकतोय, झेल स्वीकारण्याचा प्रयत्न. दरम्यान एक सिंगल धाव फलकावरती जोडली जाईल. भरपूर वेगाने खेळाडू पोहोचला होता. दिनेश चौगुले भरपूर वेगाने बॉलवरती पोहोचले, परंतु एक सिंगल धाव इथे मिळतीये. फटका चांगला आहे, गॅप मध्ये घेतलाय. लॉंग ऑनला बॉल चालला एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक देखना स्ट्रोक, चौकार. थँक्यू सो मच. चौकार आलाय. धावफलक वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचले फलकावरती आतापर्यंत 13 धाबा. अजून एक देखना स्ट्रोक, परंतु इथे क्षेत्ररक्षक उपस्थित. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक चांगला जेल टिपलाय आणि अखेर बॅटर तुम्ही पाहताय मैदानावरती जो दाखल झाला होता त्याला इथून मैदान सोडावं लागेल. ऋतिक बॅक टू द पॅव्हिलियन. रितेश भोईर साईराज भोपीचा पाठबल असतो नेहमी दादाना. हे विशाल भोपी गणेश कराले धावून जाई हा केला. हे सावरे गावानाच चषक. थँक्यू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खरं तर ज्या आपण 3 दिवसापासून आतुरतेने वाट पाहतोय, अखेर आज 4थ्या दिवसामध्ये आपण पाहतोय खरं तर आगमन झालंय. क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व आणि गोरेगावचं चालतं फिरतं विद्यापीठ म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे सर्वांचे लाडके शैबाज चाचा बुबेरे यांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीनं अखिलबाई बुबेरे यांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खरं तर आज चाहूल लागली असावी चाचांना देखील की गोरेगाव संघ आज इनॅक्शनमध्ये या स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार, आणि त्यामुळेच की काय आता आपण पाहतो या स्पर्धेला भेट देण्यासाठी शैबाज चाचा बुबेरे यांचं आगमन झाले. खरं तर बदलापूरमध्ये सर्वात पहिला मान जर कोणाला मिळत असेल नाईट स्पर्धा भरवण्यासाठी तर ते गाव आहे गोरेगाव, आणि त्या स्पर्धेचे दमदार आयोजक शैबाज चाचा बुबेरे यांचं आगमन झाले. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑन साइडला घेतलाय, फटका चांगला आहे, धाबा देखील चांगला मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पहिला धमाका, सिक्सर.
षटकार ठोकला, धाव फलक बेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचली आहे. धाव फलकावरती 19 धाबा. पहिला बॅटर ऋतिक आउट झालाय, परंतु काय फरक पडतोय मैदानावरती नवीन खेळाडू डावखोर आताचा विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर वासू आता मैदानावरती दाखल झाला आणि पहिल्याच बॉलवरती त्याने षटकार ठोकला. चांगली बॅटिंग तो करतोय. या मॅच मध्ये आपण पाहतोय 4 ओव्हरची मॅच आहे. आज शिवम स्पोर्ट्स गेरसे संघ जो मात्र शहापूर तालुक्यातून बिलॉंग करतो. आणि आज दिलेल्या वेळेवरती संघ दाखल झालाय. सकाळी सर्वात आधी मी म्हणेन आयोजकांच्या नंतर जर कोण आला असेल तर तो संघ गेरसे आणि भरपूर सराव त्यांनी या खेळपट्टीवरती केला, त्यामुळे या खेळपट्टीचा त्यांना आढावा आहे. त्यामुळे आता चांगली बॅटिंग ते करतायत या मॅचमध्ये. टॉस जिंकला होता टीम वडूनगर टीमने आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी गेरसेसाठी आणि आता पहिल्या षटकामध्ये गेरसे संघ इथे मात्र हावी ठरतोय, कारण आतापर्यंत आपण पाहतोय जबरजबर 19 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. धावफलक तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 19 धावा. एक फरदात बाद झालाय. ऋतिकनं मैदान जरूर सोडलंय, परंतु मैदानावरती संदीप दिवाणे आणि त्याच्या साथीनं वासू चांगली बॅटिंग करतायत. षटक क्रमांक 2 राईट हँडवरती विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, नक्की बॅटरनं केलाय काय हा प्रश्न त्याला देखील पडला असावा, कारण रिव्हर्स खेळण्याचा पवित्र होता. त्यानंतर पाहिलं लाईन थोडीशी आतल्या बाजूला चेंडू येतोय, त्यामुळेच की काय पुन्हा एकदा रिव्हर्सचा पवित्र खेळण्याचं मन नव्हता, त्यामुळेच की काय दुविधा मनस्थितीमध्ये होते, परंतु अखेर डॉट बॉल. आणि धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल 21 याकडे वरती स्कोरबोर्ड तुम्हाला पाहायला मिळेल. दिनेश चौगुले आले. षटक क्रमांक 2 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. फटका चांगला, धावा देखील चांगला मिळतील. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक पोहोचतोय, त्याला हुलकावणी देऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक देखना स्ट्रोक. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. बॉल सीमा पार. चौकार. चषक ठेवलाय सावरे या गावाला, हे जनात स्फूर्ती चषक ठेवलाय सावरे या गावाला. ऋतिक भोईर आयोजक एक नंबर, नाव गाजतय ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक. थँक्यू सो मच. ना ऋतिक भोईर हे नाव भरपूर ट्रेंडिंग वरती आहे, कारण मूर्ती लहान आणि कीर्ती महान आहे, त्यामुळे हे ठाणे जिल्ह्यामध्ये नाही तर पालघर रायगड या जिल्ह्यामध्ये देखील नाव सध्याच्या घडीला ट्रेंडिंग वरती आहे, कारण इतकी मोठी स्पर्धा त्यांनी भरवली आहे. ऋतिक भोईर, नितीन भोईर यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा तुम्ही पाहताय बॅटर मैदानावरती दाखल झाले. या मॅच मध्ये संदीप वारंवार रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याला आतापर्यंत सफलता मिळाली नाहीये. रिव्हर्सचा पवित्र असाच आहे, लगा तो आबाद नाही तर बरबाद असं म्हटलं जातं, परंतु इथे 2 वेळा मी म्हणेन बॅटर बाल वाचवला गेलाय. धावफलक पूर्णपणे स्थिरावली आहे. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 चा खेळ मार्गस्थ आहे. धावफलकावरती धाबा 25 धाबा. इथे फटका चांगला आहे का पाहावं लागेल. थर्डमॅनचा खेळाडू कॅच ड्रॉप दरम्यान बॉल थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. तेलही गेलं, तुपही गेलं, हाती आलं धोपटणं, कारण बॉल सीमा पार. चौकार. चला थोडीशी काळजी घ्या एसच्या मागे, कारण धावत असताना अजून एक चांगला फटका. हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता स्वतःवरती नाराज आहे संदीप, कारण त्याला माहिती होतं जे 2 फटके त्याने रिव्हर्स अटेम्प्ट केले होते त्या दोन्ही फटके जर सरळ बॅटने घेतले असते तर इथून चांगल्या धावा मिळू शकल्या असत्या, आणि इथे मात्र चौकार वसूल करतोय. बॉल सीमा पार. चौकार.
ती आता तुम्हाला जरूर बॅटर संधी पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच आपण विनर विनर खेळतोय, त्यामुळे भूमी 11 मांडा टीम आपण कुठे जाऊ नका याची आपण नोंद घ्यायची. भूमी 11 मांडा, जगन्नाथ पाटील आपणास विनंती आहे आपण कुठे जाऊ नका, कारण नेक्स्ट मॅच आपण विनर विनर खेळतोय. जय मोसोबा मानेरे संघ इथे दाखल झालाय, जो मात्र आज जागृती 11 या नावानं मैदानावरती खेळणार आहे. मानेरे म्हटलं की नो डाऊट आमचे जवळचे मित्र तेजस भोईर, त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. सध्याच्या घडीला ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीचे ते स्वतः फाउंडर आहेत. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झाला. 33 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. भूमी 11 मांडा टीमचे तुलपान पत्तू कुठेच जायचं नाहीये, कारण नेक्स्ट मॅच विनर विनर आहे, त्यामुळे विनंती आहे आपणास कुठे जाऊ नका. 2 धाबा 1 मिनिटाचा प्रयत्न इथे देखील पुन्हा एकदा चालवलाय आणि अखेर या 2 धाबा मिळतील देखील. गुड रनिंग. 2 धाब्याच्या साथीने धावफलक 35 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. आज अंतिम दिवस तुम्हाला जरूर पाहायला मिळेल या स्पर्धेचा. खरं तर पहिल्या दिवसामध्ये ज्यावेळेस स्पर्धेला सुरुवात झाली ना, त्यावेळेस आभाळ भरून आलं होतं, परंतु आज आयोजकांच्या डोळ्यात देखील पाणी येईल स्पर्धेला निरोप देताना, कारण 4 दिवस कसे गेले कळलंच नाहीये. बिग हिट केलाय, ऑन साइडला खेळलाय, हा फटका फसलाय, स्कोअर लेगला खेळाडू जज करतोय, कॅच ड्रॉप. आज बडूनगर टीमला झालंय तरी काय, आतापर्यंत जवळजवळ 3 कॅचेस त्यांनी ड्रॉप केलाय. हा खेळ बडूनगर संघाचा नाहीये, कारण भिवंडी तालुक्यातील एक मोठा संघ आहे बडूनगर, आणि या स्पर्धेमध्ये खेळत असताना मी म्हणेन चुकाच त्यांनी केल्यात, कारण आतापर्यंत 3रा झेल इथे मात्र ड्रॉप झालाय. दिनेश चौगुले यांना तुम्ही पाहू शकता थोडेसे नाराज आहेत, कारण हवी तशी कामगिरी होत नाहीये मैदानाच्या टीमची. त्यामुळेच की काय, टीमचा एक लेजंड खेळाडू आहे, नेहमीच चांगला क्रिकेट, प्रशांत असतील, त्यानंतर दिनेश चौगुले असतील, यांचा नेहमीच आम्ही पाहिलं या स्पर्धेमध्ये खेळत असताना. बॅटची कडा होती एसच्या मागे, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये कॅच ड्रॉप दरम्यान डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न चालवलाय, परंतु अखेर नकार दिलाय. संदीपच्या माध्यमातून एक सिंगल इथे माहिती आहे. अजून एक झेल इथे मात्र निसटलाय, त्यामुळे मी मगाशीच उल्लेख केला हा खेळ बडूनगर टीमचा नाही आहे, परंतु सलगचा आता 14 हा झेल ड्रॉप झाला या मॅचमध्ये. खेळाडू कक्षातून थोडंसं आवाज कमी ठेवा मित्रांनो. माहिती आहे सामना मोठा आहे, परंतु आयोजकांची काही नियमावली आहे, कारण गेरसे संघ नेहमीच एक आदर्श संघ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा बदलापूर नगरीमध्ये गेरसे संघ दाखल झाला ना, त्यावेळेस गेरसे संघ हा वेळेवरती उपस्थित झाला आहे आणि वेळेच्या अगोदर उपस्थित झाले, त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. त्यांचं आम्ही कौतुक करू या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज षटक क्रमांक 3 घेऊन गणेश. फुलटॉस बॉल, पंचांचा इशारा नो बॉल, त्यावरती आक्रमण तर केलाय. मिड विकेटला खेळाडू जज करतोय, 2 धाबा इथे मिळतील. अंपायर सिग्नल नो बॉल आणि 1+2 अशा 3 धाबा इथे फलकावरती जोडल्या जातील. धावफलक वेगाने आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती अगदी वेगाने पुढे सरकले. धावफलकावरती धाबा 41 धाबा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. 2 ऑफिशियल पंच मैदानावरती दाखल झालेत. एका बाजूला योगराज बुटेरे यांना तुम्ही पाहताय, त्यांच्या साथीनं कुणाल पेनकर असे नामांकित पंच मैदानावरती दाखल झालेत. 3रे पंच आमचे तरुण डे सरांना देखील तुम्ही पाहू शकता, जे मात्र कालपासून या स्पर्धेमध्ये जोडले गेले. त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा, कारण तिन्ही पंचांची कामगिरी भरपूर चांगली झाली या स्पर्धेमध्ये. फुलटॉस होता, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, बिगिट करण्याचा प्रयत्न फर्स्टला फ्रीटचा बॉल होता. खरं तर थोडेसे नाराज आहेत आमचे तोलबान गेस्टेचे, कारण त्यांना देखील असं वाटलं होतं की हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जायला हवा होता, परंतु क्रिकेट आहे, इथे जर आणि तरला महत्व नाही आहे. कारण ज्यावेळेस चांगला चेंडू येतो ना त्याचा सन्मान होतो, आणि खराब चेंडूचा देखील इथे मात्र आपण पाहतोय समाचार घेता येत नाहीये बॅटरला. त्यामुळेच की काय, इथे मात्र एक सिंगल धाव फलकावरती जोडली जाईल, आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल 42 धावा फलकावरती जोडले गेले. राईट एंड द विकेट. बिग हिट केलाय, ऑन साइडला देखील हा फटका खेचलाय, खेळाडू जज करतोय, जजमेंट चांगलं आहे, झेल तर टिपलाय, परंतु
येस, एक चांगला बॅटर आता आउट होतोय, कारण इथे मात्र गडबड केली नाहीये. क्षेत्ररक्षकाने एक चांगला झेल टिपलाय आणि अखेर बॅटरला तुम्ही पाहताय वासूला इथून मात्र मैदान सोडावं लागेल फॉर द बाद. जनात स्मृती चषक ठेवलाय सावरे या गावाला, हे जनात स्मृती चषक ठेवलाय सावरे या गावाला. ऋतिक भोईर आयोजक एक नंबर, नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर, नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. ऋतिक भोईर आयोजक एक नंबर, नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. ऋतिक भोईर आयोजक एक नंबर, नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर, नाव. चाचा पण थांबायचं आहे. ऑन साइडला घेतलाय, हा देखील फटका. इथे एफर्ट चांगले होते. क्षेत्ररक्षणचा आता दर्जा दाखवतोय संघ. तुम्ही पाहताय मैदानावरती वडूनवकर. नवीन बॅटर नरेश मैदानावरती दाखल झालेत. वेलकम मानेरे संघ देखील दाखल होतोय. विकी जोशी, स्वागत आहे तुमचं स्पर्धेच्या माध्यमातून. एक चांगला खेळाडू म्हणून विकी जोशीची ओळख आहे. खुल्या गटातून देखील नेहमीच चांगला क्रिकेट त्यांनी दाखवलाय आणि आज मानेरे संघ पुन्हा एकदा वेळेवरती दाखल झालाय. धन्यवाद, आभारी आहोत. षटक क्रमांक 3चा खेळ आता संपन्न झालाय. धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती जाऊन पोहोचले फलकावरती धाबा. 3 षटकाच्या अंती आतापर्यंत स्कोर कार्डवरती धाबा तुम्हाला पार मिळतील 44. So much. मैं क्या मैंने फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित. 2 धाबा एकपटाचा प्रयत्न देखील होतोय आणि 2 धाबा इथे मिळतील यात शंका नाहीये.
2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती पुढे सरकेल 47 धावफलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील 47 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या कारण पहिल्या बॉलवरती सिंगल दुसऱ्या बॉलवरती 2 धावा इथे वसूल केल्या कासगावचे उद्योजक बंधू राऊत यांचं आगमन झाले मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून फटका चांगला आहे धावा देखील चांगला मिळते का बाबाला काय क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचलाय कॅच ड्रॉप स्वतः संघ नायक आपण पाहतोय इथे मात्र भरपूर वेगाने पोहोचला 5 झेल आतापर्यंत सोडलेत 1 झेल टिपलाय 6 मधून धावफलक तुम्हाला जरूर पाहायला मिळेल गुरदास होतोय इथे डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता हलक्या हाताने ढकलायचं होतं नाही जमलं बॅटन पॅडच्या मधून बॉल निघून चाललाय डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना धावफलक जरूर तुम्हाला पाहायला मिळेल आज खरं तर आपण पाहू शकता स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर यांच्या नावाने ही स्पर्धा आहे आणि त्यांची कन्या 2 दिवस या व्यासपीठावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल पिताश्रीच्या नावानं स्पर्धा आहे त्यामुळे काजल जनार्दन शेठ भोईर यांचं आगमन झाले 2 दिवस या मंचावरती हे क्रिकेटवरचं त्यांचं प्रेम आहे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार खरं तर क्रिकेटवरचं हे प्रेम आहे मग काजल भोईर असेल तदनंतर नितीनजी भोईर साहेब यांचा सुपुत्र उज्ज्वल भोईर त्यांचं आगमन झाले 2 दिवस तो देखील या मंचावरती आहे कारण साई भोईर यांचं आगमन झालंय कारण 2 दिवस तो देखील या मंचावरती आहे आणि खरं तर या सावरेचं उद्याचं भविष्य अनिलजी इरमाणी यांचं आगमन झाले त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला डाव संपन्न झाला आणि धावफलक जाऊन पोहोचलाय पहिला डावाच्या अंती टीमची टोटल फलकावरती 52 52 धावा 55 55 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात आणि अब तक 56 रनों का टारगेट इस मुकाबले में सेट हो चुका है आगे की कहानी अनुज मोरे सर की जुबानी थैंक यू सो मच स्वर्गीय दत्तात्रय शेठ स्मृती चषक गाजतई सावरे गावाला ऋतिक भोईर आयोजक 1 नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला नितीन भोईर आयोजक 1 नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला ऋतिक भोईर आयोजक 1 नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला नितीन भोईर आयोजक 1 नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला भगत नरेश भोईर दादाची साथ हाय आयोजनाला अमर भगत प्रसाद भोईर नेहमी असताना त्यांच्या जोडीला जय भवानी मित्र मंडळ असतो नेहमी त्यांच्या साथीला हे ब्रदर्स ग्रुप यो असतो ऋतिक नितीन दादाचे साथीला ऋतिक भोईर आयोजक 1 नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला नितीन भोईर आयोजक 1 नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला ऋतिक भोईर आयोजक 1 नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला नितीन भोईर आयोजक 1 नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला योगदान आयोजनाला रितेश भोईर साईराज भोपीचा पाठबळ असतो नेहमी
सो मच राहुल चव्हाण सर. हे चालू असलेली मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. एका बाजूला फाईट करत असताना टीम वडू नवघर आणि त्याच दरम्यान फाईट करत असताना टीम गेरसेला आपण पाहतो बॅटिंग करत असताना शिवम स्पोर्ट्स गेरसे हा संघ आपल्याला जरूर आता पाहायला मिळाला. त्यांनी धावा कुठल्या 55 आणि 56 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. येणारे 24 बॉल आणि 56 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळणार आहे. 56 टार्गेट इथे मात्र सेट केला. 56 धावांचा इथे मात्र डोंगर पार करायचं टीम वडू नवघर या संघाला. एक चांगली मॅच जरूर पाहायला मिळणार आहे. बिग फॅट बॅटल दोन्ही नावात दिले संघ इन ऍक्शन मध्ये जरूर पाहायला मिळतात. चला दोन्ही बॅटर पाठवा लगेच, वेळ घेऊ नका. टीम वडू नगर तब्बल येणारे 24 बॉल आणि 56 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली लढत आपल्याला जरूर पाहायला मिळते. स्वर्गीय जनार्दन शेठ बोईर व स्वर्गीय दत्तात्रय शेठ भगत स्मृती चषक 2025 चे थरार मेगा फायनल डे अंतिम दिवस आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. नक्कीच कट आउट आपण पाहू शकतात. राजेश भगत यांचा प्रार्थना आयोजक आहेत आणि सन्मान्य स्वर्गीय दत्तात्रय शेठ भगत यांचे सुपूर्द आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं चिरंजीव त्यांचे सन्मान्य राजेशजी भगत आज खऱ्या अर्थानं स्कोरिंगच्या भूमिकेत आहेत. सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व त्यानंतर आपण पाहतोय. सन्मान्य आपण पाहतोय यावेळेस नितीनजी भोई साहेबांचं इथे कटआउट पाहतोय. त्यानंतर आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय योगेशभाई राऊत यांचं कटआउट आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने एक दानशूर व्यक्तिमत्व आणि सर्वांना हवं असंच वाटणार असं व्यक्तिमत्व, टॅचिंग व्यक्तिमत्व सातत्याने आपण पाहतोय. ही स्पर्धा त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते भाईंच्या. आणि आज खऱ्या अर्थाने ही क्रीडा नगरी खऱ्या अर्थानं सजली गेली. आजचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतो आणि सावरेकरांचा मान, स्वाभिमान, अभिमान वाढवणारी स्पर्धा अर्थातच ही स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं 4 दिवस ही स्पर्धेचा कालावधी आपण पाहिली. आजचा हा 4था दिवस, शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस. महत्वपूर्ण मॅचेस जरूर आज या क्रीडा नगरीमध्ये रंगताना जरूर पाहायला मिळणार आहेत. ऑन स्क्रीन नक्कीच आपण पाहू शकतात. जयजी राऊत साहेब त्यांचं कटआउट आपण पाहतोय. सुनील शेठ दुमा त्यांचं देखील आपण कटआउट पाहतोय. खऱ्या अर्थाने मोलाचं वाट आहे, सिंहाचं वाट या स्पर्धेसाठी जरूर दिलं. त्यानंतर आपण पाहतोय माजी खासदार अर्थातच सन्मान्य कपिलजी पाटील साहेब त्यांचं कटआउट देखील आपण पाहतोय. मैदानाच्या चौफेर बाजूला मान्यवरांचं कटआउट आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. नक्कीच खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर माजी केंद्रीय मंत्री देखील त्यांचं पद आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांचं देखील शुभेच्छा आले त्यांच्या माध्यमातून देखील स्पर्धेसाठी. ही स्पर्धा आपण पाहतोय लाख बॉलाची स्पर्धा. यस मॅच ऑन दुसरं सत्र चालू होतोय. दिव्य दोन्ही टीमला शुभेच्छा पुनश्च एकदा. इन ऍक्शन मध्ये दोन्ही संघ बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिला ऋतिकला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्जा. ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिला. राईट अमोर द विकेट. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल ओव्हर द कव्हर्स फटका सजवलाय. पहिल्याच बॉल वरती कहते हुए बॅटर स्वॅग से स्वागत नहीं करोगे हमारा. आलेला हा टीट फॉर टॅट जसा तसं उतर चौकार 4. चषक ठेवलाय सावरे या गावाला. हे जनात स्फूर्ती चषक ठेवलाय सावरे या गावाला. ऋतिक भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नक्कीच टायटल ट्रॅक आपण ऐकत. खरं आता ऋतिकजी भोईर डॅशिंग व्यक्तिमत्व, स्टायलिश व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. हो यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता, संधी होती परंतु चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये थोडंसं यावेळेस अवे फ्रॉम द बॉल आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डर होते पाकफडला थर्डमॅनच्या दिशेनं आणि यावेळेस एकदा जरूर पाहायला मिळते. 2 बॉलचा केस समाप्त झाला आणि 5 धावा फलकावरती आहेत. अजून 51 धावांचा पाठलाग करायचं टीम वडू नवघर या संघाला जरूर पाहायला मिळणार. काय घडेल या मॅच मध्ये. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं काही लाजवाब गोलंदाजी केली होती जगन्नाथ यांनी आणि संघाला मात्र विजयाच्या मार्गावरती नेऊन ठेवला. यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये 1 बॉल दिला अंपायरने. अंपायर देखील सज्ज आहेत. योगीराजजी बुटेरे सर तिथे आहेत. कुणालजी पेनकर, केपी सर, आज तरुण सर देखील आहेत. त्यांचा देखील तिघांचा उल्लेख केला जाईल कारण की सातत्याने चांगली कामगिरी करतात. संपूर्ण आज आपण जर पाहिलं तर ऑनलाईन प्रेक्षक देखील ही स्पर्धा पाहतात. यावेळेस ऑन साईडला पूल केलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. हवेमध्ये बॉल बराच वेळ आहे. क्षेत्ररक्षक खाली जज करतात. चुकी घडणार नाहीये. स्ट्रेट इन टू दी बास्केट. नरेंद्रने टिपला जाईल आणि संकुष्टात आलाय फलंदाज रोहितचा खेळ. फलंदाज बाद.
गतीमध्ये परिवर्तन, गतीमध्ये मिश्रण आपल्याला जरूर पाहायला मिळतं. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळाली आहे आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. थेंबे थेंबे तळे साचे असंच मैदानाच्या आतमध्ये समीकरण पाहायला मिळतोय. बूंद बूंद से सागर बनता असं समीकरण आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. एक एक सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाते. हे फार महत्वाचं क्रिकेटमध्ये इम्पॉर्टन्स ज्याला दिलं जातं, प्राधान्य दिलं जातं सिंगल डबलला. तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. शेवटचा बॉल 1 टू गो. ओव्हर नंबर 1 आपण पाहतोय. शेवटचा बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळतो. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. सकाळचं सत्र आपण जर पाहिलं तर पहिली मॅच आपल्याला जरूर चांगली पाहायला मिळाली. आता मात्र सेकंड मॅच, दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते दुपारच्या सत्रामध्ये. पुनश्च एकदा स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित सर्व मान्यवरांचं, प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. यावेळेस ऑन साइडला टर्कीला बेट विकेट क्षेत्ररक्षक आहेत. बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉल चाललाय सीमा पार आलेला हा हवा के साथ साथ गटा के संग षटकार सिक्सर. बारा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 12 ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसरं यावेळेस आपल्याला जरूर पाहायला मिळतो. ओव्हर नंबर 2. बॉलर सज्ज होतोय. षटक क्रमांक दुसरा दीपेशला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती पूर्णपणे आता जिम्मेदारी आहे दीपक वरती. दीपेशला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2. षटक क्रमांक दुसरा ऑन गोईंग आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. बॉलर तयार झालाय. षटक क्रमांक दुसरा शांतता संयमेचा खेळ चालू. दुपारचं सत्र आपल्याला जरूर पाहायला मिळतो आज इन ऍक्शन मध्ये. आणि त्यांची भोईर साहेब देखील आपल्याला पाहायला मिळते. बरीचशी मेहनत आहे आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर भरपूर अशी प्रतिसाद जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल तयार. हाफ टाकरा बॉल होता. पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता आणि पंच सांगत असताना व्हाईट बॉल. पंचांचे दोन्ही आज समांतर धावा मिळालेत. अवंतरच्या मदतीने धावफलक पोहोचेल 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं सुरुवात आपल्याला जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉल तयार आहे. ऑन साइडला पुल करायचं होतं आणि एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 14 या धावसंख्येवरती. 14 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. नेक्स्ट बॉल. बॉल तयार राईट मोर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळेस आपण पाहतो थोडीशी दुखापत जरूर झाली आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान दापिवली गावचे उद्योजक, समाजसेवक, अंबरनाथ तालुका अग्रिसेना प्रमुख आमचे गणेशजी गराटे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. या पण मंचावरती आपलं स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि त्यांच्या साथीनं शिरगाव गावचे उद्योजक महेश शेठ बनोटे यांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. शिळगावचे युवा उद्योजक आहेत महेश शेठ बनोटे यांचं आगमन झालंय आणि त्यांच्या साथीनं आपण पाहतोय खरं तर अग्रिसेना तालुका प्रमुख अंबरनाथ गणेशजी गराटे साहेबांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत मॅम फ्रॉम दापिवली. या पण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर दुपारच्या सत्रामध्ये आपण आपल्या मुलाचा वेळ या स्पर्धेसाठी दिलात. तुमचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व आहे अग्रिसेना प्रमुख अंबरनाथ तालुका गणेशजी गराटे साहेब आणि त्याच्या साथीनं महेशजी बनोटे मॅम फ्रॉम शिळ.
यांचे आगमन झाले, मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. प्रोजेक्ट वळ मॅच दिशेने आपण पाहतो. दुपारचं सत्र आपल्याला जरूर पाहायला मिळतो आणि 56 धावांचं लक्ष, 56 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि पराकष्ट चालू मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून 14 धावा फलकावरती जरूर पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती बॉल होते. नेक्स्ट बॉल. ओहो, यावेळेस आपण पाहतो अवध्या कव्हर्स फटका सजवायचा होता. मिस्ट्रामिक स्ट्रोक पाहायला मिळतोय. पॉईंट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप मधून फिल्डर आलेत आणि एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल. 15 ऑन बोर्ड. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान ज्यांच्या खांद्यावरती या स्पर्धेची जिम्मेदारी आहे, 4 दिवस ज्यांची अप्रतिम स्कोरिंग आपण पाहतो या स्पर्धेच्या बातमीतून, त्यांचे 20 कर्मचारी बंधू रोशनजी मुसळे फ्रॉम सावरे यांचे आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. या पण मंचावरती आज अंतिम दिवस आहे, त्यामुळे मासा कधी पाण्याला विसरतो का? नाही ना. मग आम्ही देखील तुम्हाला विसरणार नाहीयेत रोशन मुसळे. आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच खऱ्या अर्थानं खेळाडू देखील आहेत उत्कृष्ट दर्जाचे असण्याचं आगमन झालं. रोशनजी मुसळे आपण या आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. बघा खेळाडू कक्षामधून आपण आवाज करू नका विनंती असेल. टीम वडून अवघड विनंती आहे. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 17 धावा. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 17 धावा झालेल्या आहेत. धावफलकावरती यावेळेस बॅकफुटला पंच केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. फिल्डर आहेत परंतु बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉल चाललाय सीमा पार, आउट ऑफ द पार्क. आलेला हा दर्जेदार षटकार, सिक्सर. संजीवनी देण्याचं काम केलं स्कोर काढला आणि धावफलकातून पोहोचलोय तब्बल 23 या धावसंख्येवरती. नेक्स्ट बॉल. स्लोवर गतीचा बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये एक तुमारी तो एक हमारी असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 23 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. जागृती 11 मानेरे या टीमचे आपण पाहतोय. जागृत 11 मानेरे या टीमचे आपण पाहतोय. पुरस्कर्ते अर्थातच आदरणीय सन्माननीय नितीन जोशी यांचे ते आगमन झाले. खरं तर भाऊजी आहेत. या आपण आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज खऱ्या अर्थाने इन ॲक्शन मध्ये संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. त्यांनी पुरस्कृत केलेला संघ जय मसोबा जागृत 11 मानरे इन ॲक्शन मध्ये जरूर खेळताना पाहायला मिळाले आणि त्या संघाचे पुरस्कर्ते अर्थातच सन्माननीय आदरणीय नितीनजी जोशी साहेब त्यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपण या बॉल या नेक्स्ट बॉल. यावेळेस अक्रॉस द लाईन फटका खेळायचा होता, लॉफ्ट करायचा होता. ऑन साईडला बॅट अँड बॉलचा काही एक संबंध होत नाही आणि आपण जर पाहिला तर पूर्णपणे बॅटचा अर्ली फेस ओपन झाला होता. बॉल ट्रॅव्हल झाला. डॉट बॉलचे सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये सुरुवात चांगली केली आहे गोलंदाजाने ऋतिकनं. अजूनही 33 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. येणारे 11 बॉल 33 धावांची गरज. ओहो, यॉकलिनचा बॉल होता. पूर्णपणे आपण पाहिला तर लाईन खराब पाहायला मिळते आणि व्हाईट बॉलचा कॉल यावेळी जरूर पाहायला मिळतो. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 24 ऑन बोर्ड.
षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती आहे. आता मात्र येणारे 11 बॉल आणि 32 धावांची अजूनही आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 32 रन्स टू विन फ्रॉम 11 बॉल हे समीकरण इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतो आहे. बॉल या नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा संघर्ष चालू आहे. पराकाष्ठा मैदानामध्ये चालू आहे. यावेळेस उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. यावेळेस पूर्णपणे बॉल फाटून दिलाय. सीमा रेखा पार. षटकार सिक्सर. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा यावेळेस पाहावं लागेल. लाईन खराब दिशाभूल अशी गोलंदाजी पाहायला मिळते. ऑफ स्टिकच्या बराच बाहेर यावेळेस बॉल ट्रॅव्हल होतो आणि धावफलक एकदम पोहोचले तब्बल 31 या धावसंख्येवरती. 31 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. यॉकलेनचा बॉल होता. खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने फटका सजवला आहे. 38 सर्कल मध्ये यावेळेस फिल्डर आहेत. पाहावं लागेल यावेळेस मैदानामध्ये घडले काय. धक्का लागत असताना वन मोर विकेट डाऊन. फलंदाज बॅक टू डकआउट. बॅक आतमध्ये पाहायला मिळते. टीम वडूनगर या संघाला जिंकायचं असेल तर येणारे 9 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉल 24 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज गोलंदाज ऋतिक. उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे षटकामध्ये. 9 बॉल 24 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. हाय व्होल्टेज सामना पाटिंग करत असताना दीपराज आपण पाहतो इनाट नंबर 4 वरती आला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ओहो चांगली गोलंदाजी टप्पा सुरेख पाहायला मिळतो. लाईन अँड लेग बनाट वेग आहे. चांगली गोलंदाजी पाहायला जरूर मिळते. कमबॅक मिळतं म्हणेन यावेळेस टीम गेर्स या संघाचा जरूर पाहायला मिळतो. येणारे 8 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सिंगल डबलचा इथे मात्र आता खेळ उर्वरित नाहीये. आता मात्र जर सामना जिंकायचा असेल टीम वडूनगर या संघाला तर चौकार आणि षटकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. डील करावी लागेल चौकार आणि षटकारांना. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला पुल करायचा होता. बॅट अँड बॉलचा काही एक संपर्क होत नाहीये. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतात. येणारे 7 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. बघा खेळाडू कक्षामध्ये शांतता ठेवा विनंती असेल. टीम वडूनगर आपल्याला 7 बॉल 24 धावांची आवश्यकता. आम्हाला देखील माहिती मॅच इम्पॉर्टंट आहे परंतु स्पर्धा देखील फार महत्वाची मित्रांनो. शिस्तबद्धाची स्पर्धा पाहायला मिळते. हाफ टॅकर बॉल यावेळेस उडवलाय. ऑन साईडला बॉलला फाटून दिलाय. शांत बसायला मी काय संत नाहीये सांगत असताना आलेला हा धमाकेदार षटकार सिक्सर. टीम गेरसेसला वेळ घेऊ नका. बघा भरपूर वेळ खऱ्या अर्थाने आज स्पर्धेला झालेला आहे. विलंब झालाय कारण की आजचा अंतिम दिवस आहे. बराच मॅच आपल्याला आजच्या दिवसामध्ये जरूर कव्हर करायचे आहेत. आज दुपारचं सत्र आपण जरूर अनुभवतोय. दुपारच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर बरीचशी पाहुण्यांची मांदी जरूर या मंचावरती पाहायला मिळणार आहे.
या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय देवीदासजी जमदारे साहेब यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याच दरम्यान त्यांच्या समोर आपण पाहतोय सन्माननीय गणेशजी कराले साहेब यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर्वांचं, पाहुण्यांचं, मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. आता मात्र येणारे 6 बॉल आणि गरज असेल येणारे 18 धावांची. बॉलिंग ट्रॅकवरती अजय आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. 6 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 18 रन्स टू विन फ्रॉम 6 बॉल. 6 गेंदे शेष और 18 रनों की जरूरत मैदान के बीचों बीच. आपण जर पाहिलं तर वडोनगर टीमला यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात. जरूर 18 धावांची आवश्यकता आहे. येणारे 6 बॉल आणि 18 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली लढत आपल्याला जरूर पाहायला मिळते. दुपारचं सत्र आणि या दुपारच्या सत्रामध्ये कडक अशी मॅच पाहायला मिळते. कोण जिंकेला सामना अजूनही सांगता येणार नाहीये मित्रांनो. हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बोलत यार याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय हनुमंतजी भोईर साहेब यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि या स्वागत केलंय या षटकाराने आलेला हा पहिलाच बॉल वरती शंखमय करणारा षटकार सिक्सर. तर कालच्या दिवसामध्ये जवळजवळ 2 वेळा 6 चेंडूमध्ये 18 धावा याच मैदानावरती चेस झाल्यात. मग निंबवली संघ होता, त्यांच्या अगेन्स्ट महेंद्र धुळेनं 6 चेंडूमध्ये 18 धावा चेस केल्या. आणि सकाळच्या सत्रामध्ये उमरवली संघाच्या अगेन्स्ट देखील आळिब्री संघानं 6 चेंडूमध्ये 18 धावा चेस केल्या. त्यामुळे आता पहिल्या बरोबरती षटकार आला आहे. 6 मध्ये 18 चेस होतील का? 5 बॉल 12 धावाची गरज. यस नक्कीच चांगली मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय. इथे मात्र बॉल पाठवून दिलाय सीमा पार आलेला हा अजून एक चौकार. ऑपरेट करा टीम वडूनगर, आपल्याला विनंती असेल. आणि नक्कीच आता गरज आहे टीम वडूनगर या संघाला. येणारे 4 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच राहुल सर ज्या म्हटल्याप्रमाणे आपण जर पाहिलं तर 18 धावा नक्कीच चेस झाल्यात कालच्या दिवसामध्ये देखील. आणि आता देखील त्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना टीम वडूनगर आपल्याला पाहायला मिळतो. स्लोवर गतीचा बॉल यावेळी शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न. इथे मात्र डोक्याची घंटा जरूर वाजली होती. दुसऱ्या धावाचा कॉल आणि बघता बघता इथे मात्र 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. 2 धावाच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 50 या धावसंख्येवरती. आता मात्र येणारे 3 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये टीम वडूनगर या संघासाठी. 3 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. कुठल्या बाजूने हा सामना झुकणार आहे ते नक्कीच थोड्याच वेळात आपल्या समोर रिझल्ट पाहायला मिळेल. अजूनही यावेळेस प्रश्नचिन्ह निर्माण आहे. 3 बॉल 6 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. चुरशीची लढत मैदानावरती जरूर पाहायला मिळते. पराकाष्ठा चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. 4 अक्षराची मेहनत मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल दोन्ही टीमला. 3 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. नेक्स्ट बॉल अजय बॉलिंग ट्रॅकवरती राईट अमोर द विकेट. ओहो यावेळेस लॉफ्ट केलाय ऑन साइडला. फिल्डर आहेत त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल चाललाय सीमा पार आलेला हा धंदनीत चौकार. 4 आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये टीम वडूनगर या संघासाठी. विजयापासून आपण पाहतो 2 धावा दूर आहेत दोन्ही टीम्स. यावेळेस काय घडेल मैदानाच्या आतमध्ये, कोणाच्या बाजूने ही मॅच झुकेल. 2 बॉल आणि 2 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बॉल जर डॉट आला तर एका बाजूला मॅच झुकणार नाहीये. अजूनही मॅच मध्ये चुरस पाहायला जरूर मिळणार आहे. बालेन सामना आहे. 2 बॉल 2 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला टीम फाईट करत असताना वडूनगर तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना टीम अगेन्स्ट ही मॅच आहे. कुठल्या बाजूनी मॅच झुकणार आहे, पराकाष्ठा कराव्या लागतील. 4 अक्षराची मेहनत मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. यावेळेस 2 बॉल आणि 2 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत. या साऱ्या गोष्टी जर बाजूला सरसावल्या ना तर 4 अक्षराची मेहनत मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जर केली ना तर
तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाहीये. 2 बॉल आणि 2 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. कुठल्या बाजूने हा सामना मात्र झुकणार आहे. काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. 2 बॉल आणि 2 धावेची आवश्यकता आहे. हा बॉल जर डॉट आला तर मॅच मध्ये चुरस आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. परंतु या बॉलवरती जर धावा आल्या तर अजूनही चेंज यावेळेस इक्वेशन मध्ये पाहायला मिळेल. बोलत यार सोबरगती यावेळेस फुलरलेचा बॉल होता. हवेमध्ये बॉल ट्रॅप झालाय. इथे क्षेत्ररक्षक जज करतोय. आता मात्र धक्का लागत असताना संघाला महत्वपूर्ण विकेट. इथे मात्र सॅक्रिफाईस होत असताना धक्का क्रमांक 3 लागलाय. फलंदाज बॅक टू डकआउट बाद. येणारा 1 बॉल आणि 2 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. बहुत ही बेहतरीन मॅच होता हुआ. 1 गेंदे शेष और 2 रनों की जरूरत. टॉप मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. आज मात्र पूर्णभर स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल बॅटिंग करत असताना. टीम फडूनगर या खेळाडूवरती दिनेश आलेत बॅटिंगसाठी इनाट नंबर 5 वरती. पूर्णपणे जिम्मेदारी आहे. टीम मिटिंग करू नका. टीम गेरसे संघ चला स्पीडअप करा. वेळ घेऊ नका. आम्हाला देखील माहिती आहे मॅच फार इम्पॉर्टंट आहे. लेकिन परंतु जर पाहिलं तर आपण मॅच देखील पूर्णपणे महत्वाची आम्हाला देखील माहिती आहे. परंतु टाइम देखील फार महत्वाचा आहे या स्पर्धेसाठी. कंपल्सरी चेसिंग आहे. 1 बॉल आणि 2 धावेची आवश्यकता आहे. कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल. 1 बॉल 2 धावेची आवश्यकता आहे. पूर्णपणे यावेळी समीकरण इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बॉल आणि 2 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच राहुलचं जर पाहिलं तर आज सगळ्या मॅच पूर्णपणे शेवटच्या क्षणी येऊन पूर्णपणे इक्वेशन चेंज होताना जरूर पाहायला मिळतोय. आणि अति तटीचा मुकाबला जरूर पाहायला मिळतोय. पहिली मॅच देखील आपण पाहिली. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता देखील ही मॅच देखील चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळतोय. कुठल्या संघाच्या बाजूला मॅच झुकणार आहे. 1 बॉल 2 धावेची आवश्यकता आहे. रख हौसला वो मंजर भी आएगा. प्यासे के पास चल के समंदर भी आएगा. थककर न बैठे हैं मंजिल के मुसाफिर. मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. 1 बॉल आणि 2 धावेची आवश्यकता. काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल 2 धावेची गरज. कुठल्या बाजूनी मॅच झुकणार आहे. एका बाजूला टीम फाईट करत असताना गेस येतं. दुसऱ्या बाजूला टीम फाईट करत असताना वडूनगर. 1 बॉल 2 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. अजय बॉलिंग ट्रॅक वरती. महत्वपूर्ण बॉल. शेवटचा बॉल. 1 बॉल 2 धावेची आवश्यकता. 2 धावा 1 बॉल. बॅकफुट लावून पंच केला. यावेळी फिल्डर आहेत आणि एकच धाव मिळेल. कंपल्सरी चेसिंग आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र शर्यत लागली आहे आणि यस धक्का लागत असताना सामना जिंकला टीम गेरसे संघानी. तभी कहती है जीत उन्हीं को मिलती है जिनके बाजियों में जान होती है. अरे पंखों से कुछ नहीं होता. हौसलों से उड़ान होती है. हौसलों से उड़ान होती है. सामना जिंकलाय टीम गेरसे संघाने. जिंकलेल्या टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक.